हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आपण काल स्टडी केलं. मित्रांनो, आपण स्टडी केलं होतं काल पोझिशन वेक्टरवरती. आपण काही एक्झाम्पल स्टडी केले. तर पोझिशन वेक्टर मध्ये 2 डायमेन्शनल वेक्टर आणि 3 डायमेन्शनल वेक्टर होतं. मित्रांनो, आपण काल खूप चांगल्या प्रकारे 2-3 एक्झाम्पल स्टडी केले. आता मित्रांनो, आपल्याला स्टडी करायचं मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. आता मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर मध्ये मित्रांनो फास्ट मध्ये आता लगेच तुम्ही जे एक्झाम्पल सॉल्व्ह केले ते एक्झाम्पल वरती तुम्हाला जे आपण आता व्हॉट्सअप ग्रुप वरती मी तुम्हाला पीडीएफ फाईल पाठवली आहे. तर त्या पीडीएफ फाईल मध्ये तुम्हाला जे नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन सगळे सॉल्व्ह करायचे. त्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारायचं. मित्रांनो, आता आपल्याला नेक्स्ट आर्टिकल आहे, म्हणजे नेक्स्ट टॉपिक आहे आपल्याकडे, नेक्स्ट पॉइंट आहे. त्या नेक्स्ट पॉइंटला तुम्ही वहीमध्ये लगेच नोट डाऊन करून घ्यायचं. मित्रांनो, नेक्स्ट आर्टिकलला हेडिंग टाका मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर मध्ये मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. तर त्या मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर मध्ये मित्रांनो देयर आर 2 टाइप्स ऑफ मल्टिप्लिकेशन वेक्टर. फर्स्टला आपण मल्टिप्लिकेशन वेक्टर मध्ये 2 टाइपचे वेक्टर्स आहेत. आपल्याला स्टडी किती टाइपचे करायचे मित्रांनो? आता 2 टाइप्स. देयर आर 2 टाइप्स ऑफ वेक्टर्स. फर्स्टला मी नाव दिलं मित्रांनो, त्याला आपण म्हणतो डॉट प्रोडक्ट. काय म्हणतात मित्रांनो ना, डॉट प्रोडक्ट. आणि नेक्स्ट आहे आपल्याकडे क्रॉस प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट. आता सिंपल आहे. आपण मित्रांनो याला डॉट प्रोडक्ट म्हणतो आणि क्रॉस प्रोडक्ट म्हणतो. ह्याच्या व्यतिरिक्त आपण त्याला एक सिंपल मध्ये आपण त्याला एक टोपण नाव दिलं. त्या टोपण नावाला मी त्याला नाव देतो स्केलार प्रोडक्ट. काय नाव दिलं आपण? स्केलार प्रोडक्ट. आणि सेकंडला दिलं मित्रांनो आपण त्याला नाव दिलं वेक्टर प्रोडक्ट. आता स्केलार प्रोडक्ट का म्हणतो आणि वेक्टर प्रोडक्ट का म्हणतो आपण त्याला? कशासाठी आपण म्हणायचं वेक्टर प्रोडक्ट आणि कशासाठी आपण म्हणायचं वेक्टर प्रोडक्ट? स्केलार प्रोडक्ट. आता डॉट प्रोडक्ट म्हणजे काय मित्रांनो? ए डॉट बी वेक्टर इज इक्वल टू सी. ए पण वेक्टर आहे, बी पण वेक्टर आहे, पण दोन्हीचं काय आपल्याला करायचंय? मल्टिप्लिकेशन. त्या दोन वेक्टरचा मल्टिप्लिकेशन मध्ये जे आन्सर आहे ते आन्सर कोणत्या क्वांटिटी मध्ये लिहिलं मित्रांनो? मी स्केलार मध्ये. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? स्केलार प्रोडक्ट. नेक्स्ट ला मी सेम लिहिलं ए क्रॉस बी वेक्टर इज इक्वल टू सी वेक्टर. ए क्रॉस बी इज इक्वल टू सी वेक्टर. ए क्रॉस बी इज इक्वल टू सी मध्ये मी दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन मध्ये जे आन्सर आहे आपल्याकडे सी, हे सी काय झाले आपल्याकडे वेक्टर क्वांटिटी. म्हणून आपण त्याला मी सी च्या वरती एक एरो लावला, म्हणजे बाण लावला, म्हणजे ते काय झाले? केलर वेक्टर क्वांटिटी. आणि इथं फक्त कोणती क्वांटिटी लिहिली मी? स्केलर क्वांटिटी. म्हणजे हे होतं आपल्याकडे वेक्टर रिप्रेझेंटेशन आणि काय होतं आपल्याकडे? स्केलर. आता स्केलर आणि वेक्टर अशाच प्रकारे आपण त्याला 2 टाइप्स मध्ये डिवाइड केलं. तर मित्रांनो ते होतं आपल्याकडे मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. आता आपल्याला फर्स्ट क्लास स्टडी काय करणार आहोत मित्रांनो? स्केलर प्रोडक्ट. आता स्केलर प्रोडक्ट मध्ये आपण स्टडी करायला लागलो होतो. आपण फर्स्ट लायब्ररी टाका मित्रांनो स्केलर प्रोडक्ट. तर स्केलर प्रोडक्ट कशाला म्हणायचं? तर स्केलर प्रोडक्ट मध्ये हेडिंग टाका आणि त्याच्यामध्ये लिहा द डॉट प्रोडक्ट. त्यामध्ये द डॉट प्रोडक्ट गिव्स द आन्सर स्केलर. गिव्स द आन्सर स्केलर is called as scalar product. आता पहिलं काय मित्रांनो आपल्याला स्टडी करायचं? स्केलर प्रोडक्टला. ते स्केलर प्रोडक्ट कशाला म्हणायचं? स्केलर प्रोडक्ट द डॉट प्रोडक्ट गिव्स द आन्सर इज स्केलर इज कॉल्ड एज द स्केलर प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्ट म्हणजे काय आपल्याकडे मित्रांनो? डॉट प्रोडक्ट. आता कसं स्टडी करतो बघा. तर काय लिहा? इट इज रिप्रेझेंटेड ऑफ स्केलर प्रोडक्ट इज. आता रिप्रेझेंट कसं करतो पहा, एकदम सिंपल मध्ये. ए वेक्टर डॉट बी वेक्टर. ए डॉट बी इज इक्वल टू ए बी cos theta. AB cos theta. आता थीटा कशाला म्हणतो? थीटा इज इक्वल टू अँगल बिटवीन
टूच वेक्टर अँगल बिटवीन काय आपल्याकडे टू वेक्टर कोणते वेक्टर आहेत आपल्याकडे ए वेक्टर अँड बी वेक्टर बरोबर थीटा इज इक्वल टू अँगल बिटवीन द टू वेक्टर्स दोन वेक्टर मधला अँगल आहे नेक्स्ट ला ए कशाला म्हणायचं आपण ए अँड बी ए अँड बी कशाला म्हणतो आपण ए अँड बी मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर हे काय झालं फक्त आपल्याकडे मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करतं म्हणजे मॅग्निट्यूड हे आपल्याकडे मॅग्निट्यूड आणि नेक्स्ट ला हे काय आपल्याकडे अँगल ही मॅग्निट्यूड झाली आणि हे काय झालं आपल्याकडे मित्रांनो अँगल म्हणजे आता जो रिप्रेझेंटेशन आहे कशाचं स्केलर प्रोडक्टचं रिप्रेझेंटेशन आहे त्याला काय म्हणणार आपण ए डॉट बी इज इक्वल टू ए बी कॉस थिटा हे आपल्याकडे सिंपल आहे मित्रांनो आता मी नेक्स्ट ला मी एक पण एक्झाम्पल आपल्याला स्टडी करू आता एक एक्झाम्पल मध्ये मी मित्रांनो स्टडी केलं ए डॉट बी इज इक्वल टू आता ए डॉट बी इज इक्वल टू ए बी कॉस थिटा आता कसं आपण ए बी कॉस थिटा कॅल्क्युलेट करतो एकदम सिंपल मध्ये फॉर एक्झाम्पल मध्ये तुमच्या क्लिअर लक्षात येईल रे आता मी कन्सिडर केलं माझ्याकडे एक व्हॅल्यू आहे ए वेक्टर इज इक्वल टू 3 न्यूटन आणि बी इज इक्वल टू किती न्यूटन आहे माझ्याकडे 5 न्यूटन बरोबर ए अँड बी ला दोन मध्ये अँगल किती डिग्रीचे आपल्याकडे 60 डिग्री आहे किती अँगल म्हणलं 60 या 60 डिग्री अँगल मध्ये दोन्हीचं मला काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं मग मी फॉर्म्युला काय देईल ए डॉट बी इज इक्वल टू ए बी कॉस थिटा ए डॉट बी इज इक्वल टू ए बी कॉस थिटा सिंपल मध्ये मी याला लिहिलं ए डॉट बी इज इक्वल टू ए बी कॉस थिटा बरोबर थिटा इज इक्वल टू अँगल बिटवीन द टू वेक्टर्स दोन वेक्टर मधला अँगल किती क्रिएट आहे माझ्याकडे थिटा इज इक्वल टू 60 डिग्री ए ची मॅग्निट्यूड किती 3 बी ची मॅग्निट्यूड किती 5 मग आपण काय लिहिलं त्याला 3 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय cos 60 डिग्री तर cos 60 किती आला मित्रांनो 15 मल्टिप्लाइड बाय cos 60 किती असतो आपल्याकडे 1/2 डिवाइड केलं तर किती आलं 7.5 हे आलं आपल्याकडे a डॉट b चं मल्टिप्लिकेशन म्हणजे किती आलं 7.5 लक्षात आलं हे होतं आपल्याकडे मल्टिप्लिकेशन आता मल्टिप्लिकेशन मध्ये दोन वेक्टरचे आपण काय केली मल्टिप्लिकेशन सिंपल मध्ये आता नेक्स्ट ला एक एक्झाम्पल स्टडी केलं तर नेक्स्ट ला एक्झाम्पल मित्रांनो आपण असं स्टडी करू मी अँगलला चेंज करतो हे होतं फर्स्ट एक्झाम्पल आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण थोडंसं चेंज केलं म्हणजे अँगलला मी चेंज करतो तर मित्रांनो मी सिंपल मध्ये ह्याला लिहिलं ए वेक्टर इज इक्वल टू 3 न्यूटन बी वेक्टर इज इक्वल टू 5 न्यूटन बरोबर 3 आणि किती लिहिलं 5 तर दोन मध्ये अँगल आहे वापस किती लिहिलं मी 90 डिग्री cos थिटा इन्क्रीज केलं आणि किती ठेवला आता 90 तर cos 90 ठेवलं तर परत वापस ए डॉट बी वेक्टर इज इक्वल टू ए बी cos किती म्हणणार आपण कन्सिडर थिटा तर थिटा परत वापस लिहिलं 3 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय cos 90 therefore cos 90 is equal to किती असतं मित्रांनो 0 cos 90 0 cos 90 0 पुट अप केलं तर हे 15 मल्टिप्लाइड बाय 0 आला तर टोटल व्हॅल्यू किती आली आपल्याकडे a डॉट b is equal to 0 आता मल्टिप्लिकेशन हे कशावरती डिपेंड आहे आपण म्हणतो मित्रांनो अँगल वर बरोबर त्या अँगल वरती डिपेंड आहे तर 60 ला किती आला 7.5 90 ला किती आला 0 लक्षात आलं तर 90 ला दोन वेक्टर मध्ये अँगल जर 90 असेल तर मल्टिप्लिकेशन ऑलवेज किती येतं मित्रांनो आपल्याकडे 0 तर हे लक्षात ठेवायचं आता नेक्स्ट ला मी कन्सिडर केलं मित्रांनो आपण नेक्स्ट ला व्हॅल्यू मी कन्सिडर केली तर त्या दोन मध्ये अँगल मी कन्सिडर केलं 0 डिग्री दोन वेक्टर मध्ये अँगल किती कन्सिडर केला मित्रांनो आपण 0 डिग्री अँगल आहे तुम्ही आता इक्वेशन नंबर मी कन्सिडर केलं थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे आता थर्ड एक्झाम्पलला मी कन्सिडर केलं आपण दोन वेक्टर मध्ये अँगल आहे आपल्याकडे 3 न्यूटन a इज इक्वल टू 3 आणि b इज इक्वल टू सेम दोन्ही मध्ये अँगल किती आपल्याकडे आता थीटा इज इक्वल टू 0 b किती आपल्याकडे 5 बरोबर नेक्स्ट ला परत वापस a डॉट b इज इक्वल टू a b cos थीटा a वेक्टर नेक्स्ट ला 3 मल्टिप्लाइड बाय 5 आणि cos किती आहे 0 therefore cos 0 डिग्री इज इक्वल टू 1
1 ने मल्टिप्लाय केलं तर 15 मल्टिप्लाइड बाय 1 ते किती आलं मित्रांनो 15 न्यूटन म्हणजे A डॉट B इज इक्वल टू ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 15 A डॉट B इज इक्वल टू किती आला 15 ते होतं मित्रांनो आपल्याकडे स्केलर प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन करणे. आता सिंपल वे हे होतं सिंपल मध्ये तुम्हाला सांगितलं. आता ह्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत काय म्हणणार आपण आता प्रॉपर्टीज. तर प्रॉपर्टीज मध्ये पहिली रीडिंग टाका मित्रांनो प्रॉपर्टीज ऑफ हे लक्षात आलं असेल मित्रांनो तुमच्या जर 0 असेल तर डायरेक्टली मल्टिप्लिकेशन होतं आणि जर आपल्याकडे 90 अँगल असेल तर डायरेक्टली किती होतो 0 म्हणजे मल्टिप्लिकेशन कशावरती डिपेंड आहे त्याला आपण अँगल म्हणतो. तर नेक्स्ट ला मित्रांनो आपल्याला आता स्टडी करायचं प्रॉपर्टीज ऑफ डॉट प्रोडक्ट किंवा स्केलर प्रोडक्ट. स्केलर काय आहे ना प्रोडक्ट. तर स्केलर प्रोडक्ट मध्ये फर्स्ट ला प्रॉपर्टीज बघा. फर्स्ट ला स्टार बनवून लिहा. पहिली प्रॉपर्टी बघा काय म्हणतात A डॉट B इज इक्वल टू B डॉट A. तुम्ही 3 मल्टिप्लाइड बाय 5 करू शकता किंवा 5 मल्टिप्लाइड बाय 3 तर दोन्हीची व्हॅल्यू काय आहे सेम. लक्षात आलं. तर A डॉट B वेक्टर इज इक्वल टू B डॉट A याला म्हणायचं कम्युटेटिव्ह लॉ. आता नेक्स्ट ला सेकंड ला नेक्स्ट स्टार बनवून द्या. याला लिहिलं A वेक्टर मल्टिप्लाइड बाय B प्लस C इज इक्वल टू याला म्हणायचं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये काय होतं मित्रांनो A डॉट B बरोबर A मल्टिप्लाय काय होईल आपल्याकडे B आणि नेक्स्ट ला प्लस A डॉट C म्हणजे इथे आपल्याकडे काय आन्सर येईल A वेक्टर डॉट B वेक्टर प्लस A वेक्टर डॉट C वेक्टर. या मित्रांनो आपल्याकडे A डॉट B प्लस A डॉट C हे सेकंड प्रॉपर्टी. आता नेक्स्ट प्रॉपर्टी मध्ये मी तुम्हाला दिला थर्ड वाली प्रॉपर्टी त्यामध्ये होईल A डॉट B आणि अँगल किती मित्रांनो आपल्याकडे 90. त्याच्यामध्ये आपण फॉर्म्युला काय लिहिला A डॉट B इज इक्वल टू AB cos 90 थीटा म्हणजे किती आपल्याकडे 90 म्हणजे A डॉट B इज इक्वल टू किती 0. आताच आपण स्टडी केले एक एक्झाम्पल मध्ये बरोबर. मग आता नेक्स्ट ला थर्ड ची प्रॉपर्टी आपल्याकडे स्केलर प्लॉट मध्ये A डॉट B इज इक्वल टू म्हणजे AB cos थीटा थीटा इज इक्वल टू 90. तर हे जी प्रॉपर्टी दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज द ऑलवेज 0. म्हणजे आपल्याकडे ह्या प्रॉपर्टीला जर दोन वेक्टर मध्ये A आणि B मध्ये टू वेक्टर मध्ये अँगल बिटवीन द टू वेक्टर इज 90 तर ऑलवेज स्केलर इज 0 म्हणजे स्केलर प्रोडक्ट इज 0. म्हणजे त्या सिच्युएशनला स्केलर प्रोडक्ट काय राहील मित्रांनो आपल्याकडे 0. दोन वेक्टर मध्ये म्हणजे A आणि B मध्ये जर 90 डिग्री अँगल असेल तर दोन वेक्टरचा जो आपल्याकडे रिझल्ट आहे म्हणजे आन्सर आहे तर स्केलर प्रोडक्ट मध्ये आन्सर किती राहील आपल्याकडे मित्रांनो 0. तर हे तीन प्रॉपर्टीज लक्षात ठेवायचं. आता हे जर 0 असेल तर आपण नेक्स्ट ला प्रॉपर्टी मध्ये आता नेक्स्ट ला आपण काय स्टडी करणार आहे आता डायरेक्शन द्यायची. तर आपण काय म्हणतात मित्रांनो मॅग्निट्यूड होती तर ह्या स्केलर मध्ये आपल्याकडे नेक्स्ट ला जर दोन अँगल मध्ये जर 0 डिग्री असेल म्हणजे 90 असेल तर आन्सर 0 येतं. तर आपण कन्सिडर करू मित्रांनो इथे आपल्याकडे एक एक्स प्लेन आहे म्हणजे कोणता कॅप आय कॅप बरोबर. इकडे कोणत्या मित्रांनो आपल्याकडे जे कॅप खूप काळजीपूर्वक लक्ष द्यायचं हे के कॅप आहे खूप इम्पॉर्टंट आहे. या दोन मध्ये अँगल किती मित्रांनो आपल्याकडे आता 90 बरोबर. हे आपल्याकडे असा जो मी डायग्राम काढली तर डायग्रामला हे कन्सिडर करा मित्रांनो. हे आपल्याकडे एक्स आहे म्हणजे आय कॅप आहे. हे कोणते कॅप आहे आपल्याकडे जे कॅप आणि हे कॅप कोणते मित्रांनो आपल्याकडे के कॅप बरोबर. एक्स वाय आणि झेड आय कॅप जे कॅप के कॅप बरोबर. हे मित्रांनो दोन मध्ये अँगल किती डिग्री 90. आय कॅप आणि जे कॅप मध्ये 90
जे कॅप आणि के कॅप मध्ये 90 आणि के कॅप आणि आय कॅप मध्ये किती राहिला 90. लक्षात आलं मित्रांनो, ही डायग्राम आहे आपल्याकडे. जर तुम्ही असं सिच्युएशनला त्याला रोटेट केलं तर हे आपल्याकडे झाला प्लस जे कॅप मायनस आय कॅप आणि प्लस के कॅप. लक्षात आलं. जर तुम्ही असं कन्सिडर केलं मायनस आय कॅप प्लस के कॅप मायनस जे कॅप, बरोबर. आणि जर तुम्ही या सिच्युएशन मध्ये कन्सिडर केलं हे मायनस जे कॅप प्लस आय कॅप आणि हे प्लस के कॅप. जर तुम्ही अशी सिच्युएशन कन्सिडर केली हे मायनस के कॅप मायनस आय कॅप मायनस जे कॅप. जर तुम्ही असं कन्सिडर केलं मित्रांनो तर हे होतं प्लस के कॅप हे प्लस जे कॅप आणि हे मायनस के कॅप. ही सिच्युएशन. आता मित्रांनो आता कन्सिडर केलं तुमच्या लक्षात आलं असेल हे फर्स्टला काय आपल्याकडे आय कॅप, हे नेक्स्टला कोणतं जे कॅप आणि हे कोणतं आपल्याकडे के कॅप. हे के कॅप आपल्याला दोरवरती मला इकडे काढता येत नाही, मी कुठे काढलं त्या डायरेक्शन मध्ये. मित्रांनो आपल्याला नेक्स्टला मी आता कन्सिडर करा एक एक्झाम्पल घेतलं बघा. आपल्याला खूप इम्पॉर्टंट इक्वेशन क्रिएट करायचे जे तुम्हाला लक्षात आहे. त्याला मी असं लिहिलं आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू आय कॅप डॉट जे कॅप. फॉर एक्झाम्पल एक वेक्टर कोणता ए, दुसरा वेक्टर बी, म्हणजे आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू तुम्ही इक्वेशन काय लिहिणार आय कॅप डॉट आय कॅप मॅग्निट्यूड ऑफ आय कॅप आणि मॅग्निट्यूड ऑफ जे कॅप कॉस थीटा, बरोबर. जसं a डॉट b इज इक्वल टू ab cos थीटा. सेम इक्वेशन आहे. आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू आय कॅप जे कॅप आणि cos थीटा. तर थीटा इज इक्वल टू अँगल बिटवीन टू वेक्टर मध्ये किती अँगल आहे आपल्याकडे 90. मग 90 पुट अप केलं इथे काय येईल आपल्याकडे आय कॅप जे कॅप आणि cos 90. तर cos 90 किती आपल्याकडे 0, बरोबर. cos 90 इज इक्वल टू 0 डिग्री. ते आपल्याकडे इक्वेशन आलं आय कॅप जे कॅप, बरोबर. आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू जे आपल्याकडे इक्वेशन राहील तर आय कॅप जे कॅप मल्टिप्लाइड बाय किती आलं 0. तर ही जी सिच्युएशन आहे मित्रांनो आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू किती आलं 0. हे लक्षात आलं पहिली सिच्युएशन. आता नेक्स्टला मी सेकंडला सॉल्व्ह केला तर मी सेकंडला असं कन्सिडर करत मित्रांनो मी सेकंड इथं लिहितो. सेकंडला काय म्हणाल मी आय कॅप डॉट जे कॅप झालं तर डॉट जे कॅप डॉट के कॅप. नेक्स्ट सिच्युएशनला काय लिहिलं मी जे कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू जे कॅप के कॅप कॉस थीटा. परत वापस दोन्ही मध्ये अँगल किती आला थीटा इज इक्वल टू 90 डिग्री, बरोबर. तर मित्रांनो थीटा इज इक्वल टू किती आला 90. तर परत वापस इक्वेशनला काय लिहिलं मी जे कॅप मॅग्निट्यूड ऑफ जे कॅप आणि नेक्स्टला मॅग्निट्यूड ऑफ के कॅप आणि परत वापस मित्रांनो ह्याला लिहिलं मी cos 90. तर cos 90 इज इक्वल टू परत वापस 0. तर मॅग्निट्यूड ऑफ आय कॅप आणि जे कॅप. तर मॅग्निट्यूड ऑफ आय कॅप आणि जे कॅपला मी कन्सिडर केलं 1 मल्टिप्लाइड बाय 1 आणि मल्टिप्लाइड बाय 0. त्या आन्सर आलं 0. मॅग्निट्यूड म्हणजे जे आणि के ला 1 1 कन्सिडर केलं किती आलं आपल्याकडे 0. ते परत वापस मित्रांनो आलं जे कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू किती आलं 0. आता नेक्स्टला परत वापस इथेच लिहितो ते थर्ड वाली कंडिशन. ते हे होतं आपल्याकडे मी परत वापस मानलं के कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू के कॅप आय कॅप आणि नेक्स्टला cos थीटा. परत वापस थीटा इज इक्वल टू 2 मध्ये किती आला 90. ते आय कॅप आणि के कॅप मध्ये वापस किती अँगल आला 90. तर मी परत वापस पुट केलं मॅग्निट्यूड ऑफ के 1 1 मल्टिप्लाइड बाय cos 90 आणि 1 मल्टिप्लाइड बाय 1 0. ते आन्सर किती आला 0. म्हणजे आता लक्षात आलं असेल के कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू किती आलं 0. तर ह्या तिन्ही मध्ये एक इक्वेशन मित्रांनो दिलं. ते इक्वेशन लिहिलं नीट काळजीपूर्वक लक्ष द्या. आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट के कॅप आणि इज इक्वल टू के कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू किती आलं 0. लक्षात आलंय. आय कॅप हे आय कॅप आहे डॉट जे कॅप इज इक्वल टू डॉट प्रॉडक्ट मध्ये मित्रांनो किती 0. के कॅप जे कॅप के कॅप
डॉट असं होतं इज इक्वल टू किती 0 आणि के कॅप आय कॅप इज इक्वल टू किती 0. म्हणजे टोटल इक्वेशनला मी एक इक्वेशन मानलं ते इक्वेशन आपल्याकडे किती आलं सगळं 0. आता नेक्स्ट ला मित्रांनो मी ही सिच्युएशन होती आपल्याकडे थीटाची किती 0 ची आणि आता मी थीटा इज इक्वल टू 0 डिग्री मानतो. थीटा किती आता मानतो दोन्हीमध्ये 0 म्हणजे मी असं एक इक्वेशन लिहिलं. नेक्स्ट ला सेकंड मध्ये असं लिहिलं आय कॅप डॉट आय कॅप बरोबर. आय कॅप डॉट आय कॅप अँगल किती दोन्हीमध्ये 0 म्हणजे ए इज इक्वल टू आय कॅप बी इज इक्वल टू किती आय कॅप दोन्हीमध्ये अँगल किती 0. 0 असं त्याला मी कन्सिडर करत आय कॅप मॅग्निट्यूड ऑफ आय मॅग्निट्यूड ऑफ आय आणि कॉस थीटा बरोबर. कॉस थीटा किती आपल्याकडे ऑलरेडी 0. नेक्स्ट ला लिहि 1 मल्टिप्लाइड बाय 1 आणि कॉस 0 डिग्री कॉस 0 किती असतो मित्रांनो आपल्याकडे 1. इथे देतो एक वेळेस मी देअरफॉर कॉस 0 डिग्री इज इक्वल टू 1 तर 1 मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय 1 ते आन्सर आलं मित्रांनो आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू 1. आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू 1. आता नेक्स्ट ला तसंच मित्रांनो आपल्याकडे सेम राहील कोणतं जे कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू जे कॅप कॉस थीटा. सेम जे कॅपला आलेलं मित्रांनो 1 मल्टिप्लाइड बाय 1 आणि नेक्स्ट ला कॉस 0 डिग्री ते 1 मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय 1 तर जे कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू त्याला 1. तर सेम के बी काय राहील मित्रांनो सेम कंडिशन मध्ये किती आला आपल्याकडे के कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू के डॉट के आणि कॉस थीटा. कॉस किती थीटा ते 1 मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय कॉस 0 ते 1 मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय कॉस 0 इज इक्वल टू 1. हे सगळं किती आलं 1 ते के डॉट के इज इक्वल टू किती आलं 1. तर नवीन एक फॉर्म्युला परत वापस क्रिएट झाला. त्याला मी काय लिहिले मित्रांनो आता नेक्स्ट वाला फॉर्म्युला हे खूप काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं. आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू के कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू 0. हे 0 म्हणजे एक नवीन परत वापस फॉर्म्युला म्हणजे दोन इक्वेशन क्रिएट झाले. पहिले इक्वेशन होतं आपल्याकडे सेकंड इक्वेशन. पहिले इक्वेशन होतं आय कॅप बरोबर हे आय कॅप नेक्स्ट ला जे कॅप दोन्ही मधलं किती 0 आणि जर आय कॅप डॉट आय कॅप असेल तर 1. हे इक्वेशन लक्षात ठेवा. आता नेक्स्ट ला मित्रांनो फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन मध्ये आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू परत वापस काय आला. तर मित्रांनो व्हिडिओला पॉज करा आणि नेक्स्ट ला मित्रांनो हे होतं आपल्याकडे तिथं आपण काय लिहिलं मित्रांनो 0 तिथे काय लिहिलं आपल्याकडे 1. आपण काय सॉल्व केलं मित्रांनो आय डॉट आय इज इक्वल टू 1 जे डॉट जे इज इक्वल टू 1 आणि के डॉट के इज इक्वल टू 1. तर हे आय डॉट जे के इज इक्वल टू and k dot i is equal to 0 आणि i dot i is equal to the j dot j is equal to ज्या मित्रांनो 1. ते हे होतं आपल्याकडे मित्रांनो हे नावाचं डॉट प्रोडक्ट. त्या डॉट प्रोडक्ट वरती आणखी तुम्हाला आणखी एक फॉर्म्युला आपल्याला क्रिएट करायचा. तो फॉर्म्युला खूप इंटरेस्टेड आहे मित्रांनो. ते खूप काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. व्हिडिओला काय करा मित्रांनो पॉज करा आणि सगळं छोटे छोटे अक्षर येतात लिहून घ्या आणि नेक्स्ट ला आपल्याला आणखी एक फॉर्म्युला फाइंड आउट. एक मिनिट मित्रांनो आपण नेक्स्ट ला स्टडी करू एक एक्झाम्पल. त्यामध्ये आणखी एक फॉर्म्युला आपल्याला फाइंड आउट करायचा. त्याला लिहिलं मी a वेक्टर इज इक्वल टू ax i कॅप नेक्स्ट ला ay j कॅप आणि प्लस az k कॅप. खूप काळजीपूर्वक लक्ष द्यायचं मित्रांनो. नेक्स्ट ला एक वेक्टर लिहिला मी b वेक्टर इज इक्वल टू bx i कॅप प्लस by j कॅप आणि प्लस bz k कॅप. खूप इम्पॉर्टंट इक्वेशन. दोन्हीला मी काय करत मित्रांनो मल्टिप्लिकेशन कर a डॉट b. आता a डॉट b केलं ह्याला लिहिलं मी a डॉट b वेक्टर इज इक्वल टू यानी याला मल्टिप्लाय करा यानी याला मल्टिप्लाय यानी याला मल्टिप्लाय करायचं. आता सेम बघा इक्वेशन काय येईल मित्रांनो ह्याला ax i कॅप बरोबर ax i कॅप डॉट मल्टिप्लाय करा कशाला आता bx त्याला लिहिलं मी bx परत काय आहे i कॅप बरोबर प्लस नेक्स्ट ला परत वापस साइन काय आहे
वापस याला मल्टिप्लाय ए एक्स आय कॅप आणि डॉट परत वापस काय लिहिलं मित्रांनो मी बी वाय जे कॅप परत प्लस नेक्स्ट ला ए एक्स आय कॅप आणि नेक्स्ट ला परत वापस काय लिहिलं मित्रांनो डॉट मल्टिप्लिकेशन मध्ये बी ला डॉट केला तर बी झेड के कॅप नेक्स्ट ला प्लस मी परत वापस इक्वेशनला कंटिन्यू करतो नेक्स्ट ला म्हटलं देतो मित्रांनो प्लस ए वाय काय राहिला आता ए वाय जे कॅप सिंपल मध्ये डॉट बी एक्स काय राहिला आपल्याकडे आय कॅप बरोबर नेक्स्ट ला प्लस ए वाय जे कॅप आणि डॉट मल्टिप्लिकेशन मध्ये डॉट काय राहिला आपल्याकडे बी वाय जे कॅप नेक्स्ट ला मित्रांनो काय राहिला आपल्याकडे आता प्लस परत वापस ए वाय जे कॅप डॉट आणि काय राहिला आपल्याकडे बी झेड के तर नेक्स्ट ला प्लस परत वापस प्लस आता काय राहिला आपल्याकडे ए झेड आणि ए झेड ने मल्टिप्लाय करतो ए झेड के कॅप डॉट बी एक्स आय कॅप नेक्स्ट ला प्लस ए झेड परत ए झेड के कॅप आणि डॉट परत वापस काय राहिला आपल्याकडे बी वाय जे कॅप आणि नेक्स्ट ला प्लस ए झेड के कॅप आणि नेक्स्ट ला मल्टिप्लाइड बाय डॉट बी झेड के हे इक्वेशन आहे. आता इक्वेशन मध्ये हे दोन्ही व्हॅल्यू मध्ये मित्रांनो मी आता इक्वेशनला काय आय कॅप ला कॉमन काढला तर सिंपल मध्ये मी काय लिहिलं मित्रांनो ए एक्स आता काय लिहिलं आपण ए एक्स इथे लिहिलं मित्रांनो ए एक्स डॉट बी एक्स ए एक्स डॉट बी एक्स तर आपल्याकडे आय कॅप डॉट आय कॅप बरोबर आय कॅप डॉट काय राहिलं तर आय कॅप नेक्स्ट ला इक्वेशन काय येईल आपल्याकडे प्लस परत वापस काय लिहिलं त्याला ए एक्स आणि परत काय राहिलं मित्रांनो आय कॅप सॉरी इथं डायरेक्टली लिहितो मी ए एक्स डॉट बी वाय आणि कॅपला काय लिहिलं आय कॅप डॉट जे कॅप आय कॅप डॉट जे कॅप आता एक लक्षात आलं असेल मित्रांनो मी सगळं वापस इक्वेशनला लिहित बसण्यापेक्षा आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू काय होतं 1 बरोबर आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू काय होतं 0 बरोबर म्हणजे आय कॅप डॉट 0 हे 0 कंडिशन लिहिली तर 0 ने मल्टिप्लाय केलं तर ax डॉट by काय झालं कॅन्सल बरोबर मी नेक्स्ट ला जे आपल्याकडे इक्वेशन होतं बाय युजिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड बरोबर आता जे इक्वेशन डॉट आपण सॉल्व केलं तर आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट मित्रांनो आपण काय लिहिलं के कॅप आणि के कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू काय होतं आपल्याकडे 0 बरोबर आणि नेक्स्ट ला इक्वेशन काय होतं मित्रांनो आपल्याकडे आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू के कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू 1 ते कंडिशन होती आता नेक्स्ट ला मित्रांनो आपण कन्सिडर करणार आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू 0 येणार आहे म्हणून इथे दिलं आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू 1 आहे म्हणजे इक्वेशन कसं आहे आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू मित्रांनो आपण काय स्टेट करत होतो आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू 0 आणि आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू 1 आता यातली कोणती टर्म कॅन्सल होती बघा आय कॅप डॉट आय कॅप दुसरं आहे आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू काय होईल 0 म्हणजे ही टर्म काय झाली कॅन्सल होते बरोबर नेक्स्ट ला आय कॅप डॉट के कॅप म्हणजे आय कॅप डॉट के कॅप काय झाली कॅन्सल होते म्हणजे काय झालं 0 नेक्स्ट ला परत आपण जे कॅप डॉट आय कॅप जे कॅप डॉट आय कॅप बी कॅन्सल आउट झालं जे कॅप डॉट जे कॅप 1 आहे ती तशा तशी टर्म नाही नेक्स्ट ला जे कॅप डॉट के कॅप बी काय झाली कॅन्सल आउट नेक्स्ट ला के कॅप डॉट आय कॅप बी कॅन्सल आउट झालं के कॅप डॉट जे कॅप बी कॅन्सल आउट झालं राहिली टर्म कोणती आपल्याकडे फक्त ax bx हे आय कॅप म्हणजे तिथे आपल्याकडे आय डॉट आय आणि नेक्स्ट ला ax bx हे आपल्याला कॅन्सल आउट आणि डायरेक्टली टर्मला काय करतो कॅन्सल आउट करतो राहिलेली टर्म मध्ये मित्रांनो फक्त हे राहिले कोणतं आपल्याकडे फक्त ay डॉट dy याला काय लिहिलं मित्रांनो आपण जे कॅप डॉट जे कॅप आणि नेक्स्ट ला परत वापस काय लिहिलं प्लस नेक्स्ट ला राहिला कोणता
ए झेड डॉट बी झेड, याला कोणतं कॅप म्हणतो मित्रांनो आपण आता, के कॅप डॉट के कॅप. इक्वेशन काय झालं, ax डॉट bx, तिथे किती झालं, मल्टिप्लाइड बाय 1, बरोबर. ax प्लस bx आणि नेक्स्ट ला काय राहील मित्रांनो, ay डॉट by प्लस az डॉट bz. ही इक्वेशन आहे मित्रांनो आपल्याकडे. त्याला म्हणायचं a वेक्टर डॉट b वेक्टरचं मी काय केलं डायरेक्टली डॉट प्रोडक्ट. हे इक्वेशन होतं ax डॉट bx प्लस ay डॉट by आणि प्लस az डॉट bz. ते इक्वेशन आलं फायनल मित्रांनो आपल्याला. आता नेक्स्ट ला आपण मित्रांनो काय करणार, एक एक्झाम्पल स्टडी केल्यानंतर तुम्हाला आणखी क्लिअर होईल जाईल. त्याच्यावरती एक एक्झाम्पल स्टडी करू. आता एक फॉर्म्युला फाइंड आउट झाला, आता एक एक्झाम्पल कसं स्टडी करणार मित्रांनो ते आपण पाहू. नेक्स्ट ला मित्रांनो आता एक एक्झाम्पल स्टडी करू आपण. त्या एक्झाम्पल मध्ये फर्स्ट ला लिहा a वेक्टर इज इक्वल टू 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप. आणि नेक्स्ट ला b वेक्टर इज इक्वल टू कोणतेही लिहा मित्रांनो, मिळेल 3i कॅप प्लस 4j कॅप आणि प्लस 5k. तर दोन्हीचं काय करायचं मित्रांनो, आता a डॉट b दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे डॉट प्रोडक्ट करायचं आहे. मी इक्वेशन काय दिली मित्रांनो आपल्याकडे, a वेक्टर आन्सर मध्ये काय दिलं आपल्याकडे मल्टिप्लाइड बाय b वेक्टर इज इक्वल टू काय होतं आपल्याकडे ax डॉट bx प्लस नेक्स्ट ला काय होतं आपल्याकडे ay डॉट by आणि प्लस az डॉट bz. ही इक्वेशन डायरेक्टली मी काय केलं त्याला डायरेक्टली मल्टिप्लाय करतो. मग इक्वेशन किती आलं मित्रांनो आपल्याकडे, हे आलं 2 मल्टिप्लाइड बाय 3, ते आलं मित्रांनो 6i कॅप. आणि नेक्स्ट ला परत वापस इक्वेशन काय आहे मित्रांनो 4 मल्टिप्लाइड बाय 3, डॉट मध्ये लिहायचं असतं ते एक स्टेप आणखीन देतो. याला लिहिलं मित्रांनो 2 डॉट 3i कॅप. नेक्स्ट ला परत वापस लिहिलं मी 3 डॉट 4 काय लिहिलं मित्रांनो j कॅप आणि प्लस नेक्स्ट ला 4 डॉट 5 मित्रांनो काय लिहिलं याला k कॅप. ते आलं मित्रांनो आपल्याकडे 6 प्लस वापस किती आलं 12 आणि नेक्स्ट ला मित्रांनो प्लस 20, हे टोटली ऍड केलं ते आलं 38. हे होतं मित्रांनो a डॉट b चं इक्वेशन. a डॉट ते आता एक एक्झाम्पल आपण असं स्टडी केलं. तसे नंबर ऑफ इक्वेशन्स आहेत किंवा नंबर ऑफ तुम्ही फॉर्म्युले किंवा नंबर ऑफ तुमच्याकडे कुठलंही एखादे एक्झाम्पल असेल तर मित्रांनो तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. आणि नेक्स्ट ला आता थोडं डिफरंट टाइपचं आणखी एक एक्झाम्पल आपण स्टडी करू. ते हे होतं आपल्याकडे मित्रांनो a डॉट b चं मल्टिप्लिकेशन, म्हणजे 3 डायमेन्शनल म्हणजे 3 वेक्टर मध्ये. तर नेक्स्ट ला आता आपल्याला मित्रांनो एक एक्झाम्पल आपण स्टडी करू एकदम सिंपल ला, एकदम सिंपल, थोडंसं डिफरंट आहे. हे असं लिहिलं त्यामध्ये a वेक्टर इज इक्वल टू नेक्स्ट ला स्टार्ट होणार a इज इक्वल टू i कॅप, नेक्स्ट ला प्लस j कॅप आणि प्लस 3k कॅप. प्लस काय लिहिलं मित्रांनो 3k कॅप. सिंपल मध्ये परत वापस केलेला
बी वेक्टर इज इक्वल टू मायनस आय कॅप प्लस 3j कॅप आणि नेक्स्टला प्लस 2k कॅप असे इक्वेशन आलं का? A वेक्टर इज इक्वल टू खूप सिंपल आहे. A वेक्टर इज इक्वल टू 2i कॅप प्लस j कॅप आणि प्लस 3k कॅप. नेक्स्टला B इज इक्वल टू मायनस i कॅप प्लस 3j कॅप आणि प्लस 2k कॅप. आता मित्रांनो तुम्ही म्हणता A डॉट B काढायचे का? A डॉट B काढायचं नाही मला मित्रांनो. आता मी काय काढतो बघा. मी तुम्हाला एक इक्वेशन दिलं होतं. A डॉट B इज इक्वल टू इथं आपण इक्वेशन दिलं मित्रांनो सोल्युशन मध्ये लिहितो मी. इथे इक्वेशन काय लिहिलं तर A डॉट B इज इक्वल टू AB cos थीटा बरोबर AB cos थीटा. आता मित्रांनो A डॉट B मध्ये मी तुम्हाला असं इक्वेशन दिलं तर त्या इक्वेशन मध्ये मी तुम्हाला क्वेश्चन दिला फाइंड आउट द अँगल बिटवीन टू फॅक्टर्स. दोन फॅक्टर मधला अँगल कॅल्क्युलेट करायला सांगितलं. A डॉट B तर करायचं आहे आपल्याला बरोबर. A डॉट B तर कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही आता इझी मेथड मध्ये. पण मी काय सांगितलं तुम्हाला फाइंड आउट द अँगल बिटवीन टू फॅक्टर्स म्हणजे दोन वेक्टर मधला अँगल कॅल्क्युलेट करायला सांगितलं. आता कॅल्क्युलेट करता येईल मित्रांनो. अँगल कॅल्क्युलेट करताना आता सिंपल आहे. अँगल कसं कॅल्क्युलेट करणार ना तिथे थीटा म्हणजे काय होतं अँगल बिटवीन द टू वेक्टर्स बरोबर. E आणि B काय होतं मॅग्निट्यूड होतं बरोबर. E आणि B मॅग्निट्यूड आहे आणि थीटा मग मी cos थीटाला इकडे घेतलं तर मी काय लिहिलं मित्रांनो cos थीटा इज इक्वल टू A डॉट B वेक्टर आणि डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ A आणि नेक्स्टला मल्टिप्लाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ B. ठीक आहे. ते हे होतं मित्रांनो cos थीटा. थीटा इज इक्वल टू इक्वेशन काय थीटा इज इक्वल टू cos इनवर्स A डॉट B वेक्टर डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ A आणि नेक्स्टला मल्टिप्लाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ B वेक्टर. हे आपल्याला स्टडी करायचं आहे मित्रांनो. हे फॉर्म्युला आहे. आता रिअल मध्ये आन्सर कसं फाइंड आउट करणार मित्रांनो आपण A डॉट B इज इक्वल टू AB cos थीटा इज इक्वल टू A डॉट B इज इक्वल टू A डॉट B डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ A अपॉन B आणि नेक्स्टला cos थीटा इज इक्वल टू cos इनवर्स A डॉट B अपॉन मॅग्निट्यूड ऑफ A आणि मॅग्निट्यूड ऑफ B. एकदम सिंपल. आता काय करायचं ऍक्च्युअल मध्ये. आता मित्रांनो तुम्हाला खूप मोठा प्रश्न पडला असेल की थीटा कॅल्क्युलेट करण्यासाठी A डॉट B तर करता येते बरोबर ना. A डॉट B कॅल्क्युलेट करता येते आणि मॅग्निट्यूड कशी कॅल्क्युलेट करायची ठीक आहे आपल्याला मॅग्निट्यूड. आता मी इथे देतो मित्रांनो A डॉट B चा A मॅग्निट्यूड ऑफ A वेक्टर इज इक्वल टू A वेक्टरला मॅग्निट्यूडला काय करायचे इन अंडर रूट A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर जसा फॉर्म्युला आपण यूज करतो दोन्हीमध्ये अँगल किती असतो 90 बरोबर. इन अंडर रूट मध्ये मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करतो जसं आपण पोझिशन वेक्टर म्हणजे आता तिन्हीची काय करायचं I स्क्वेअर प्लस J स्क्वेअर प्लस K स्क्वेअर. तसंच मी नेहमी मित्रांनो सेम तर A ची मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायची असेल तर मी काय लिहिलं डायरेक्टली 2 चा स्क्वेअर प्लस जे आहे म्हणजे किती 1 म्हणजे इथं काय लिहिलं मी 1 चा स्क्वेअर आणि प्लस कितीचा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर. तर मित्रांनो फर्स्टला एक मॅग्निट्यूड फाइंड आउट झाली 2 चा स्क्वेअर मला 4 1 चा स्क्वेअर मला 1 आणि 3 चा स्क्वेअर किती आला मित्रांनो आपल्याकडे 9. टोटली ऍड केलं तर किती आलं मित्रांनो 14 म्हणजे रूट 14 ही एक मॅग्निट्यूड झाली कशाची आपल्याकडे A ची मॅग्निट्यूड किती आली रूट 14. आता नेक्स्ट मित्रांनो मी सेम मी परत वापस सॉल्व करू शकतो कशाची मॅग्निट्यूड आहे आपल्याकडे B ची. तर B ची मॅग्निट्यूडला फॉर्म्युला काय आहे -1 बरोबर. इन अंडर रूट मध्ये -1 चा स्क्वेअर आहे मग इथे परत वापस लिहिल मी -1 चा स्क्वेअर प्लस नेक्स्टला 3 चा स्क्वेअर आणि प्लस परत वापस किती 2 चा स्क्वेअर. आता मित्रांनो आपल्याकडे इन अंडर रूट मध्ये स्क्वेअर करत असेल तर साइन कन्सिडर करतो का आपण नाही करत आहे. मग डायरेक्टली काय करा 1 चा स्क्वेअर केला 1 आणि नेक्स्टला 3 चा स्क्वेअर परत वापस 9 आणि 2 चा स्क्वेअर परत वापस किती झाला 4. तर 9 प्लस 1 10 आणि 10 प्लस 4 किती आलं मित्रांनो वापस आलं 40. तर ही होती B ची मॅग्निट्यूड बरोबर. तर B ची मॅग्निट्यूड आली A ची मॅग्निट्यूड आली. आता मित्रांनो आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे A डॉट B कसं कॅल्क्युलेट करणार A डॉट B साठी आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे AX डॉट BX I कॅप प्लस नेक्स्टला AY बरोबर ना AY डॉट
बी वाय याला म्हणतो मी जे घ्या आणि प्लस नेक्स्टला ए झेड डॉट बी झेड के घ्या. हे फॉर्म्युला नाही लिहिलं तरी चालतं मित्रांनो, तुम्ही डायरेक्टली जरी लिहिलं तरी काय लिहिणार आहे आपण ए एक्स म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे इथं काय लिहिणार 2 मल्टिप्लाइड म्हणजे डॉट काय लिहिणार मित्रांनो -1. इथं काही मायनस साइन आहे मग इथं काही -1 प्लस नेक्स्टला ए वाय ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1 बरोबर आणि डॉट मल्टिप्लाइड बाय किती राहील 3 आणि याला कोणता कॅप लावला आपण नेक्स्टला हे होतं एक इक्वेशन आहे कॅप वगैरे काय लावत नाही मित्रांनो. नेक्स्टला प्लस नेक्स्टला काय येणार 3.2 3.2 ते आन्सर किती येईल बघायचं. हे किती आलं -2 किती आले -2 इथं प्लस नेक्स्टला हे किती राहिलं 3 बरोबर हे राहिलं 3 आणि नेक्स्टला प्लस इथे किती आलं 6 हे -2 आणि हे किती आपल्याकडे +3 राहिले किती 1 बरोबर हे कॅन्सल आउट झालं ते 1 आणि +6 ते किती आलं मित्रांनो 7. ए डॉट बी ची जी व्हॅल्यू आहे ती आहे आपल्याकडे 7. आता तिन्ही बी आपल्याला व्हॅल्यू गिवन आहे 3 व्हॅल्यू आपल्याला गिवन झाल्या हे किती आपल्याकडे 7 आहे हे √14 आहे हे √14 आहे. तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं मित्रांनो आता cos इनवर्स a डॉट b अपॉन मॅग्निट्यूड ऑफ a आणि मॅग्निट्यूड ऑफ b म्हणजे मी व्हॅल्यूला पुट अप करू शकतो मित्रांनो. आता त्या व्हॅल्यूला मी पुट अप करू शकतो जर थीटा इज इक्वल टू मी पुट अप केलं त्याला येणार cos इनवर्स a डॉट b इज इक्वल टू किती लिहू आपण 7 आणि डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ a किती आलं मित्रांनो 14 आणि मल्टिप्लाइड बाय किती आलं हे 14 बरोबर. b ची व्हॅल्यू किती √14 a ची व्हॅल्यू किती √14 √14 14 म्हणजे किती आलं 14 बरोबर ना. √2 मल्टिप्लाइड बाय √2 म्हणजे किती येतं मित्रांनो 2. जसं आपल्याकडे हे काय झालं cos इनवर्स 7 डिवाइडेड बाय 14 बरोबर ते इज इक्वल टू cos इनवर्स 1 डिवाइडेड बाय किती आहे 2 1 डिवाइडेड बाय 2 cos इनवर्स 1 डिवाइडेड बाय 2 हे कधी असतो मित्रांनो आपल्याकडे थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. थीटा इज इक्वल टू किती आपल्याकडे 60 डिग्री हे होतं आपल्याकडे. फाइंड आउट द एंगल बिटवीन टू वेक्टर म्हणजे तुमच्याकडे असं कुठलंही एक्झाम्पल दिलेलं असेल कुठलंही एक इक्वेशन असेल तर तुम्ही डायरेक्टली अशा व्हॅल्यूने पुट अप करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता मित्रांनो. ते होतं आपल्याकडे थीटा इज इक्वल टू 60 डिग्री म्हणजे अँगल बिटवीन द टू वेक्टर मधला अँगल किती फाइंड आउट झाला आपल्याकडे 60 डिग्री. तर खूप काळजी घ्यावी. नेक्स्ट मित्रांनो आज आपण लेक्चर इथे स्टॉप करू आणि उद्या आणखी आपण हे होतं आपल्याकडे स्केलर प्रोडक्ट. आता मल्टिप्लिकेशन ऑफ फॅक्टर मध्ये उद्याच्या लेक्चर मध्ये आपण मित्रांनो स्टडी करू. खूप इम्पॉर्टंट आहे तो पण क्रॉस प्रोडक्ट मध्ये एक डिटर्मिनंट फॉर्म आहे तो पण तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती जे काही एक्झाम्पल्स असतील ते एक्झाम्पल मित्रांनो सॉल्व्ह करायचे स्केलर प्रोडक्टचं. आजचं लेक्चर आपण इथे स्टॉप करू मित्रांनो. थँक्यू.